अरे काय चाललंय तुमची चर्चा उगीच ओके झालं। आदेश कोणालाच दिलेला नाहीये। मी आपल्याला मगाशीच सांगितलं की ज्या पार्टीकडे अर्ज आलेले होते त्याच्यातल्या 20 लोकांना आपण स्वीकृत नगरसेवक होण्यासाठीचे अर्ज भरायला सांगितलेले आहेत। त्याच्यातले 9 लोक परवाच्या 20 तारखेच्या बोर्डामध्ये नक्की होतील। सांगितलं की मी 20 लोकांना भरायला सांगितलेले आहेत, त्यापैकी 9 लोक नक्की होतील। एवढी गोपनीयता का पाळली जाते? गोपनीयता नाही, आता प्रत्येक गोष्टीमध्ये गोपनीयता असणार ना। पक्षाचं त्याच्यामध्ये काय गोपनीयता पाळण्यासाठी ज्यांना भरायला सांगितलेले आहेत ते भरतील। त्याच्यातली शॉर्टलिस्ट करून जे 9 होतील त्यांची नावं सभागृहात येतील आणि ते नावं सभागृहात आल्यानंतर त्यांना कळेल। बाकीच्या 11 जणांनी आपल्या आता माझ्यासोबत दायमा होते, जगदीश पाटील होते, अक्षय अस्टिकाने होते, त्यांनी त्यांचे अर्ज सादर केलेले आहेत। आणखीनही जे 10-15 जण आहेत ते पण स्वतःचे अर्ज सादर करतील। परवाच्या 20 तारखेच्या आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये बोर्डामध्ये हे 9 लोकांची नावं वाचली जातील आणि त्यांचं कन्फर्मेशन। उमेदवारी फायनल समजायची का त्यांची? आता प्रत्येकाच्या उमेदवाराचा हसू येणार ना, या 20 च्या 20 लोकांच्या चेहऱ्यावर हसू असणार आहे की आपल्याला भरायला सांगितलं। 10 जणांना नाराज होणार आहेत, पण होणार की आता पक्षामध्ये नाराज होणार नाही, त्यांना कुठे ना कुठेतरी संधी देऊ। आमदारांची शिफारस त्यांनी जी सुचवलेली नावं आहेत आमदारांनी किती असं काही ठरलेलं नव्हतं, असं समीकरण वगैरे काही ठरलेलं नव्हतं नाही ना, तसं काही नाही। सर्वच आमदारांना विचारणा करण्यात आली होती, त्यांनी जी नावं दिली त्यांनाही अर्ज भरायला सांगितलेले आहेत। त्याच्यातले काय नक्की होतील ते तुम्ही नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी सँक्शन केल्यानंतर पालकमंत्र्यांच्याकडे ती यादी जाईल आणि पालकमंत्री आपल्याला पाठवतील। अशोक निंबर्गी हे शहराचे अध्यक्ष पण होते आणि स्वीकृत सदस्य पण होते। हे बघा, एक व्यक्ती एक पद। आता माननीय प्रदेश अध्यक्ष पण आमदार आहेत आणि प्रदेश अध्यक्ष आहेत, ते लोकप्रतिनिधी पण आहेत आणि ते प्रदेश अध्यक्ष पण आहेत। पक्षाने जर असा विचार केला आणि मला आदेश दिला तर कोणतंही पद सोडायला मी तयार आहे। आदेश पाळणारे आहोत। शहराध्यक्षांनी सांगितलं की अजून निर्णय झालेला नाही, फॉर्म भरून ठेवा। त्यांच्या अध्यक्षांच्या आदेशाने मी या ठिकाणी येऊन फॉर्म इच्छुक आणि ते अर्ज भरले। येस, बरोबर, त्यांचं म्हणणंच ते आहे की अजून निर्णय झालेला नाही, आपण अर्ज भरून ठेवा। भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांना संधी देणारा पक्ष आहे। मोठा विशाल पक्ष जरी झाला असला तरी जुन्या निष्ठावंतांना नक्की न्याय मिळेल असं मला वाटतं। भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने उमेदवारी अर्ज मागे घेताना आपल्या डोळ्यामध्ये जर सिद्धरामेश्वरांचा प्रसाद माझ्या पदरात पडला तर निश्चित आनंद असतो त्या ठिकाणी येतो। पक्षाचं धोरण होतं त्यावेळेस निवडणुकीच्या वेळेस मारवाडी समाजाने उमेदवारी मागितली होती, तरी स्वीकृतला आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितली की पक्षाला समाजाला न्याय द्यावा। त्या हिशोबानं पक्ष नेतृत्वाने सांगितलं की फॉर्म तुम्ही भरून ठेवा, तसं निर्णय